वार्तांकन रोखठोक बातमी। पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा हाच लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा असला पाहिजे। कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, चुकलात तर माफी नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नूतन लोकप्रतिनिधींना दिलाय। सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मंगळवारी झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या लोकप्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे, माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, रामभाऊ सातपुते, महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, गट नेत्या रश्मी बागल आदी उपस्थित होते। लोकप्रतिनिधींनी जनतेशी प्रामाणिक व सन्मानाने वागलं पाहिजे। लोकविकासाबरोबर तुमचा व्यवहारही पाहतात। एखादं काम झालं नाही तरी चालेल, पण नागरिकांना सन्मान मिळाला पाहिजे अशी भावना निर्माण झाली पाहिजे, या मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। भाजपची परीक्षा केंद्रातील कामगिरीसोबतच स्थानिक पातळीवरील वर्तनावरही होणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।